सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, आजच्या या लेक्चरमध्ये मी किशोर गोरे. तर आज आपण एमपीएससी राज्यसेवेचा पूर्व मुख्य आणि मुलाखतीचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न समजावून घेणार आहे. आता हे कुणासाठी असणार आहे, तर जे नव्याने आता राज्यसेवेसाठी प्रिपरेशन सुरू करतायत, मग ते वर्किंग प्रोफेशनल्स असतील, विद्यार्थी असतील, मग ते ग्रॅज्युएट असतील किंवा अंडर ग्रॅज्युएट असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असतील, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा हाऊस मेकर्स असतील, हाऊस वाईफ असतील, सो त्यांच्यासाठी जे आता राज्यसेवेची तयारी करू इच्छित आहेत, तर त्यांच्यासाठी हे समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे की नेमका राज्यसेवेचा पॅटर्न कसा आहे. राईट. तर या लेक्चरमध्ये आपण पूर्व मुख्य आणि मुलाखतीचा पॅटर्न आपण समजावून घेणार आहोत. तर हे लेक्चर सुरू करण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एका बॅच बद्दल माहिती द्यायची आणि त्याच्याही अगोदर आपला हा टेलिग्राम चॅनल आहे, तो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला या लेक्चरची जी पीडीएफ आहे ती पीडीएफ तुम्हाला मिळेल. सुपर कोचिंग एमपीएससी बाय टेक्स्टबुक किंवा हा माझा नंबर आहे, याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ऍड करतो, तिथं तुम्हाला ही सगळी माहिती नंतर परत मिळेल. तर आपण सध्याचे नव्याने राज्यसेवेची प्रिपरेशन करू इच्छित आहेत, ज्यांना राज्यसेवेचा अ पण माहित नाही किंवा र पण माहित नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण बेसिक टू ऍडव्हान्स एक राज्यसेवा यशोदय 3.0 नावाची बॅच आपण लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये एनसीईआरटी पण आपण पूर्णपणे कव्हर करणार आहोत आणि पूर्व मुख्य आणि मुलाखत या एकत्रित आपण याची तयारी करून घेणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्हाला सगळा सिलेबस, पूर्व मुख्यचा कंप्लीट सिलेबस तुम्हाला याच्यामध्ये शिकवला जाणार आहे. त्या सिलेबसचं अंडरस्टँडिंग, नंतर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, रायटिंग प्रॅक्टिस वरती जास्त भर देण्यात येणार आहे, सब्जेक्ट अंडरस्टँडिंग वरती जास्त भर देण्यात येणार आहे. हे लेक्चर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन्स प्लस 1-to-1 मेंटॉरशिप पण तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. एवढंच नाही तर 500 प्लस लाईव्ह क्लासेस, 400 प्लस मॉक टेस्ट, राईट, 3,500 प्लस आपण याच्यामध्ये सराव प्रश्न दिलेले आहेत, ते 350 प्लस अभ्यासासाठी नोट्स दिलेत. एवढंच नाही, जे कोणी हा कोर्स जॉईन करेल त्यांना एकूण 18 बुक्स आपण घरपोच काय करतो, पाठवतो, जेणेकरून त्यांना तयारी आणखी सोपी जावी. राईट. एवढंच नाही तर ही बॅच जी आहे त्याची फीस एकदम कमी आहे. याच्यावरती तुम्ही एन्क्वायरीसाठी मेसेज किंवा कॉल करू शकता आणि तुम्हाला ही फीस ईएमआय थ्रू सुद्धा भरता येते, हप्त्याने सुद्धा तुम्ही ही फीस भरू शकता. ओके. तर नक्की जॉईन करा, तुम्हाला त्याचा 100% फायदाच होईल. जर वर्किंग प्रोफेशनल असतील तर त्यांच्यासाठी तर खूपच ही बॅच म्हणजे उपयोगी राहील, कारण काम करत सेल्फ स्टडी करणं खूप अवघड होऊन जातं. हाऊस वाईफ किंवा हाऊस मेकर्स असतील त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. तर बघा, आता आपल्याला एक गोष्ट अगोदर समजावून घ्यायची, आपण हे लेक्चर सुरू करायचे आपल्याला. तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब परीक्षा असं त्याचं नाव आहे. तर त्याच्या अंतर्गत एकूण 9 सेवा येतात. तर त्या 9 सेवांपैकी एक कुठली आहे, राज्यसेवा आहे, राज्यसेवा परीक्षा आहे. त्या 9 सेवा कोणत्या येतात, म्हणजे ह्या 9ची 9 सेवांसाठी जी पूर्व परीक्षा होते ती सेमच होते, फक्त मुख्य परीक्षा सगळ्या वेगळ्या होतात. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय, राज्यसेवा बघायची आपल्याला. पूर्णपणे राज्यसेवेचा पूर्व मुख्य आणि मुलाखतीचा जो पॅटर्न आहे तो पूर्णपणे समजावून घ्यायचा आहे. परंतु महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट आणि गट ब परीक्षा याच्या अंतर्गत आणखी कोणत्या 8 सर्व्हिसेस येतात, तर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, महाराष्ट्र वन सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत जी पोस्ट भरली जाते त्याची पण सेवा याच्यामध्ये येते. तर ह्या एकूण 9 सेवांपैकी ही जी आपली राज्यसेवा आहे ती राज्यसेवा 1 आहे, ज्याच्या अंतर्गत एकूण 36 पोस्ट येतात. 36 गट अ आणि गट ब म्हणजे क्लास 1 आणि क्लास 2 च्या पोस्ट येतात. त्या 36 पैकी गट अ म्हणजेच क्लास 1 पोस्ट किती आहेत, तर टोटल क्लास 1 पोस्ट 16 आहेत. मग उदाहरणार्थ सांगायचं झालं तर डेप्युटी कलेक्टर असेल, डीवायएसपी असेल, तहसीलदार असेल, डेप्युटी सीईओ असेल, राईट. ह्या सगळ्या पोस्ट काय याच्यामध्ये गट अ मध्ये येतात, क्लास 1 मध्ये येतात. तर 20 पोस्ट ज्या आहेत 36 पैकी त्या क्लास 2 मध्ये येतात. जसं उदाहरणार्थ उपशिक्षणाधिकारी असेल, राईट, किंवा नायब तहसीलदार असेल, किंवा सीओ असेल, गट ब सीओ असेल, गट अ सीओ चीफ ऑफिसर क्लास 1 पण येते आणि चीफ ऑफिसर क्लास 2 पण येते, किंवा मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी असेल ते क्लास 1 आणि क्लास 2 दोन्ही येतात, राईट. तर याच्यामध्ये गट आणि गट ब अशा एकूण 36 पोस्ट येतात.
राईट. तर त्या 36 पोस्टपैकी तुम्हाला मी काही ठराविक फक्त उदाहरणं सांगितली. तर आता ही जी राज्यसेवा परीक्षा आहे, ती राज्यसेवा परीक्षेचा पॅटर्न कसा असतो, तर याच्यासाठी पूर्व परीक्षा होते. आता ती किती मार्क्सची होते, त्याच्यामध्ये किती पेपर्स असतात ते तुम्हाला समजावून सांगतो. नंतर मुख्य परीक्षा होते आणि मुख्य परीक्षेनंतर जर तुम्ही पूर्व परीक्षा क्वालिफाय केली तर तुम्ही मुख्य परीक्षेला बसता. मुख्य परीक्षा क्वालिफाय केली तर मुलाखत होते आणि मुलाखतीनंतर तुम्हाला म्हणजे तुमचं नाव एमपीएससी राज्य सरकारला रिकमेंड करतं. त्या वेगवेगळ्या म्हणजे तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला पोस्ट मिळते. जी पूर्व परीक्षा आहे ती पूर्व परीक्षा एमसीक्यू बेस असते, तर मुख्य परीक्षा हे पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे नवीन, सेम ॲज यूपीएससी. राईट. रिटर्न तुम्हाला आता रिटर्न एक्झाम असणार आहे ती, आणि मुलाखत एक असते. तर आता याच्यामध्ये आपण पूर्व परीक्षेचा अगोदर पॅटर्न समजावून घेऊ. पूर्व परीक्षा कशी होते. आता राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा आहे, म्हणजे एकूण ज्या मी तुम्हाला सांगितल्या 9 सेवा, त्या 9 सेवांच्या पूर्व परीक्षा एकच होते, त्याच्यामध्ये राज्यसेवा पण येते. तर याच्यामध्ये राज्यसेवेमध्ये 2 पेपर असतात. पहिला पेपर म्हणजे जो पेपर 1, ज्याला आपण जीएस पेपर 1 म्हणतो, त्या जीएस पेपर 1 हा 200 मार्कांचा होतो. म्हणजे राज्यसेवा जी पूर्व परीक्षा आहे प्रिलिम्स, ही टोटल 400 मार्क्सची असते. राईट. त्यापैकी 200 मार्काचा जीएस पेपर 1, ज्याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट असतात. पारंपरिक सब्जेक्ट ते कोणते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तो किती एकूण 200 मार्कांचा असतो आणि त्याच्यामध्ये एकूण 100 क्वेश्चन्स असतात. प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्कांना विचारलेला असतो आणि त्याच्यासाठी 2 तासाचा कालावधी असतो. राईट. आणि एवढंच नाही तर त्याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते. म्हणजे प्रत्येक एक क्वेश्चन जर तुमचा चुकला तर त्याच्यासाठी 0.25% किंवा 1/4 काय आहे त्याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे. तर हे तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचे. नंतर जो पेपर 2 असतो, पेपर 2 ज्याला आपण जीएस पेपर 2 म्हणतो, जो सीसॅट असतो, ज्याच्यामध्ये रिडिंग कॉम्प्रेन्शन, नंतर डिसिजन मेकिंग, मॅथ्स आणि रिझनिंग त्याच्यामध्ये विचारलं जातं. तोही एकूण 200 मार्कांचा पेपर असतो आणि याच्यामध्ये मात्र 80 क्वेश्चन्स विचारले जातात. जो प्रत्येक प्रश्न हा 2.5 मार्कांचा असतो. राईट. आणि याच्यासाठी पण 2 तासाचा वेळ असतो. परंतु हा जो दुसरा जो पेपर असतो तो फक्त क्वालिफाईंग असतो. राईट. म्हणजे तुम्हाला ह्या 200 मार्कांच्या तुम्हाला 33% मार्क्स तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी याच्यामध्ये घ्यावे लागतात. म्हणजे साधारणतः 66 मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये पाडायचे असतात. तुमचं मेरिट कुठं लागतं प्रिलिम्सचं, तर ते लागतं पेपर 1 मध्ये. तुम्ही पेपर 1 मध्ये 200 पैकी जेवढे मॅक्सिमम तुम्ही मार्क्स घ्याल तेवढे तुमचे क्वालिफाय होण्याचे चान्सेस जास्त राहतात. आणि हा जो पेपर असतो तो पेपर मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये एमसीक्यू टाईपमध्ये असतो. ओके. म्हणजे मराठी असतो आणि खाली त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन दिलेलं असतं. जे मराठीमध्ये सोडू शकतात ते मराठीमध्ये सोडू शकतात, म्हणजे सोडवायचं असेल तर मराठीमध्ये सोडू शकता, किंवा इंग्लिशमध्ये सोडवायचं असेल तर इंग्लिशमध्ये पण तुम्ही सोडू शकता. लक्षात. तर ही पूर्व परीक्षा आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे पण सांगितलं की सेकंड पेपर जो क्वालिफाईंग आहे. आता मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये 1/4 काय आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे. यूपीएससी साठी 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, परंतु एमपीएससी साठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. ऍक्च्युली अगोदर 1/3च निगेटिव्ह मार्किंग होतं, परंतु आता त्यांनी चेंज केलं आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग केलेलं आहे. तर ही आहे पूर्व परीक्षेचा पॅटर्न. आता पूर्व परीक्षेमध्ये जो जीएस पेपर 1 आहे, म्हणजे पेपर 1 जो 200 मार्कांचा आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट येतात, तर त्याच्यामध्ये इथं जसं दिलंय की राज्य स्तरावरच्या, राष्ट्रीय स्तरावरच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी, याच्यामध्ये चालू घडामोडींवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. तसंच आणखी कोणकोणते सब्जेक्ट येतात. आता इतिहासामध्ये काय काय येतं, प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित, महाराष्ट्राच्या भारांशासहित तो विचारला जातो. तसंच तिसरा सब्जेक्ट आहे भूगोल. आता भूगोल कुठला, महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा भूगोल, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. जो महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल, याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. नंतर राज्यशास्त्र म्हणजे इंडियन पॉलिटी आणि पंचायती राज. इंडियन पॉलिटीमध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन, नंतर इंडियन पॉलिटी हे विचारलं जातं. आणि ज्या पंचायती राज आहे त्याच्यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांवरती क्वेश्चन विचारले जातात. राईट. नंतर याच्यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ओके, इकॉनॉमिक्स आणि सोशल डेव्हलपमेंट, याच्यामध्ये तुम्हाला एक पूर्णपणे जे कोर इकॉनॉमी आहे ते कोर इकॉनॉमीवरती क्वेश्चन्स विचारले जातात. नंतर 6वा सब्जेक्ट आहे तो म्हणजे
एन्व्हायरमेंट आणि म्हणजे पर्यावरण परिस्थिती की जैवविविधता आणि हवामान बदल, तर म्हणजे पर्यावरणावरती पण ह्याच्यामध्ये क्वेश्चन येतात. आणि नंतर 7वा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे सामान्य विज्ञान जनरल सायन्स वरती तुम्हाला क्वेश्चन्स येतात. हे एवढे जे सब्जेक्ट आहेत एवढ्या सब्जेक्ट वरती तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले जातात आणि यांना वेगवेगळ्या प्रकारचं वेटेज दिलेलं असतं. जसं की याच्यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल असेल, जे कोर्स सब्जेक्ट आहेत हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, याच्यावरती तुम्हाला 14 ते 15 क्वेश्चन्स याच्यावरती विचारलेले असतात प्रत्येक वर्षी. मग ते वेटेज तुम्हाला कधी कळेल? ज्यावेळेस तुम्ही पूर्व परीक्षेचे क्वेश्चन्स एकदा बघाल, पूर्व परीक्षेचे पेपर्स तुम्ही एकदा अॅनालाइज कराल, त्यावेळेस तुम्हाला समजेल. आणि जो पेपर 2 आहे तो पेपर 2 हा सीसॅट असतो, ज्याच्यामध्ये रिडिंग कॉम्प्रेन्शन असतं. राईट, साधारणतः 45 क्वेश्चन रिडिंग कॉम्प्रेन्शन वरती येतात. 45 ते 50 क्वेश्चन म्हणजे उतारे दिलेले असतात, मराठी आणि इंग्रजी उतारे, आणि त्याच्यात ते वाचून तुम्हाला खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं काय करायची असतात, तर म्हणजे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची असतात. प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग असतं आणि डिसिजन मेकिंग असतं. राईट, आता डिसिजन मेकिंग साठी जो डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जो आहे तो, त्याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग लागत नाही. त्याचे साधारणतः 5 क्वेश्चन विचारले जातात, परंतु त्याला निगेटिव्ह मार्किंग नसते. राईट, म्हणजे तुमची अकल, म्हणजे तुम्ही एखादा निर्णय किती चांगला घेऊ शकता, एखादी सिच्युएशन तुम्हाला देतात क्वेश्चन मध्ये आणि त्याच्यामध्ये खाली 4 पर्याय देतात. मग त्या सिच्युएशन नुसार तो पर्याय निवडायचा असतो. राईट, मग त्यातला त्या प्रत्येक पर्यायाला त्यांनी मार्क्स दिलेले असतात. कुठल्या पर्यायाला 1, कुठल्या पर्यायाला 1.5 मार्क, 2 मार्क असे त्यांना मार्क दिलेले असतात. मग जो पर्याय तुम्ही एकदम योग्य पर्याय निवडला तर तुम्हाला तिथं 2.5 मार्क मिळतात. त्याच्यापेक्षा खालचा पर्याय निवडला तर 2 मार्क, किंवा एखाद्या पर्यायाला 0 मार्क असतात, परंतु तिथं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसते. त्या फक्त 5 क्वेश्चनसाठी, बाकी सगळ्या पेपरसाठी निगेटिव्ह मार्किंग असते. तर ही झाली पूर्व परीक्षेचा पॅटर्न. तर आता मुख्य परीक्षा किती मार्क्सची होते? तर आता राज्यसेवा जी मुख्य परीक्षा आहे ती राज्यसेवा मुख्य परीक्षा एकूण 1750 मार्क्सची होते. त्याच्यामध्ये एकूण 9 पेपर असतात, परंतु 9 पेपर पैकी जे 7 पेपर आहेत ते 7 पेपरचे मार्क्स फक्त मेरिटमध्ये पकडले जातात. जे 2 पेपर आहेत ते 2 पेपर फक्त क्वालिफाईंग असतात. तर ते 7 पेपरचे एकूण मार्क्स किती होतात? 1750 मार्क्स. आणि तुमची जी मुलाखत आहे, मुलाखत आणि व्यक्तिमत्व तपासणी, पर्सनॅलिटी टेस्ट, ही 275 मार्कांचा तुमचा इंटरव्ह्यू असतो. अशी टोटल तुमची मुख्य परीक्षा 2025 गुण असतात टोटल. याच्यापैकी तुम्ही जेवढे मॅक्सिमम घ्याल तेवढी तुम्हाला चांगली पोस्ट, क्लास 1, क्लास 2 कुठली पोस्ट मिळणार त्याच्यावर डिपेंड राहतं. तर आता मी तुम्हाला डिटेल सांगतो समजावून. तर बघा, एकूण राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये किती पेपर असतात? 9 पेपर असतात. त्या 9 पैकी हे जे 2 पेपर आहेत ते 2 पेपर हे क्वालिफाईंग पेपर असतात. क्वालिफाईंग पेपर म्हणजे त्याच्यामध्ये एक असतो लँग्वेजचा, मराठी लँग्वेजचा पेपर, आणि दुसरा असतो इंग्लिश लँग्वेजचा पेपर. आणि ते दोन्ही पेपर 300 मार्कांचे पेपर असतात. 300 मार्कांचे पेपर असतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेळ 3 तासांचा दिलेला असतो. ओके, फक्त याच्यामध्ये तुम्हाला 300 पैकी, दोन्ही पेपरमध्ये 300 पैकी तुम्हाला 25% गुण मिळवावे लागतात. म्हणजे तुम्ही काय होता, त्याला क्वालिफाय होता. हे फक्त क्वालिफाईंग पेपर आहेत, ते तुमच्या फायनल मेरिटमध्ये त्याचे मार्क्स पकडले जात नाहीत. आता उरलेले जे 7 पेपर आहेत ते 7 पेपर कोणते? तर त्याच्यामध्ये पेपर क्रमांक 3 जो एसेचा असतो, निबंध. राईट, तो एकूण आता उरलेले 7 पेपर जे आहेत त्याच्यामध्ये 4 जीएसचे पेपर, एक एसेचा पेपर आणि 2 ऑप्शनल सब्जेक्टचे पेपर असतात. प्रत्येक जो कोणी राज्यसेवेची तयारी करत आहे विद्यार्थी, त्याला एक ऑप्शनल सब्जेक्ट कंपल्सरी निवडावाच लागतो. एकूण साधारणतः 26 ऑप्शनल आहेत, 26 ऑप्शनल पेपर आहेत. त्या 26 ऑप्शनल सब्जेक्ट आहेत, त्याच्यापैकी एक तुम्हाला निवडावा लागतो आणि त्याचे 2 पेपर म्हणजे 250 मार्काचे 2 पेपर होतात. म्हणजे साधारणतः 500 मार्काला ऑप्शनल सब्जेक्ट आहे. ते कुठले ते मी तुम्हाला सांगतो. तर आता याच्यामध्ये निबंधाचा जो पेपर आहे तो 250 मार्काचा. याच्यामध्ये 125 मार्कचे निबंध, तुम्हाला 2 निबंध विचारले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये 3-4 2 सेक्शन मध्ये, जसं युपीएससीचा जर पॅटर्न बघितला तर युपीएससी मध्ये पहिल्या सेक्शन मध्ये 4-5 विषय दिलेले असतात, दुसऱ्या सेक्शन मध्ये 4-5 विषय दिलेले असतात. त्यातला एक तुम्हाला विषय निवडायचा असतो आणि 125 मार्काला असे 2 निबंध लिहायचे असतात. राईट, तर तुम्हाला, आणि आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जी मुख्य परीक्षा होते त्या मुख्य परीक्षेसाठी ज्यावेळेस तुम्ही पूर्व परीक्षा क्वालिफाय व्हाल आणि मुख्य परीक्षेचा फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला तुमची लँग्वेज पण चूज करावी लागते. म्हणजे तुम्हाला पेपर मराठीमध्ये लिहायचा आहे की इंग्लिशमध्ये लिहायचा आहे हे तुम्हाला त्याच वेळेस एमपीएससीला सांगावं लागतं. राईट, म्हणजे तुम्हाला पेपर मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये मिळणार आहे, परंतु तुम्ही लिहू पण शकता मराठी किंवा इंग्लिशमध्ये.
ओके, फक्त तुम्हाला ती तशी लँग्वेज जो फॉर्म आहे मुख्य परीक्षेचा तो भरताना तुम्हाला ती निवडावी लागते आणि जी लँग्वेज तुम्ही निवडलेली आहे लिहिण्यासाठी, कारण हा डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक पॅटर्न आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही जर इंग्लिश लँग्वेज निवडली की मी इंग्लिशमधून पेपर लिहिणार आणि जर समजा तुम्ही मुख्य परीक्षा इंग्लिश लँग्वेज निवडली आणि तुम्ही मराठीमध्ये पेपर लिहिले तर तुम्हाला तुमचे पेपर चेक केले जात नाहीत, तुम्हाला बाजूला काढलं जातं. म्हणजे तुम्ही जी लँग्वेज दिलेली आहे, समजा तुम्ही मराठीमध्ये लिहिणार आहात आणि तुम्ही पेपर मराठीमध्येच लिहिले तर तुमचे चेक होतात. मग तुमचे जे निबंध आहेत ते निबंध सुद्धा दोन्ही निबंध तुम्ही मराठी किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता आणि प्रत्येक पेपरसाठी हे 7 पेपर आहेत, त्या प्रत्येक पेपरसाठी 3-3 तासांचा वेळ तुम्हाला दिला जातो. ओके, आता जो पेपर 4 आहे तो सामान्य अध्ययन 1 पेपर म्हणतात त्याला. सामान्य अध्ययन 1 तो कशाचा असतो? जो 250 मार्कांचा असतो आणि तो सुद्धा मराठी किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहिता येतो. तर सामान्य अध्ययन पेपर 1 जो आहे तो काय आहे तर भारतीय वारसा आणि संस्कृती, राईट, म्हणजे इंडियन आर्ट अँड कल्चर, इतिहास आणि भूगोल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जो मॉडर्न इंडियन हिस्ट्री आणि वर्ल्ड हिस्ट्री दोन्ही विचारलं जातं आणि जॉग्राफी, तुम्हाला जॉग्राफी पण ही महाराष्ट्राची, भारताची आणि वर्ल्ड जॉग्राफी याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. महाराष्ट्राच्या काही भारांशासह त्याच्यामुळे तिथं म्हटलेलं आहे. आता ह्याचा जो डिटेल सिलेबस आहे तो आपल्या ग्रुपवरती मी तुम्हाला टाकतो. तुमच्याकडे माझा नंबर आहे, त्या नंबरवरती मेसेज करा. ह्याचा तुम्हाला डिटेल सिलेबस मी तुम्हाला तिथं देतो. तर आता जो पेपर 5 आहे, पेपर क्रमांक 5, त्याला आपण सामान्य अध्ययन क्रमांक 2 म्हणतो. तोही 250 मार्काचा असतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला 3 तास मिळतात. आता युपीएससी मध्ये साधारणतः या जे सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3, 4 आहेत याच्यामध्ये साधारणतः 20 क्वेश्चन्स ते विचारतात. आता एमपीएससी किती विचारते आता ते बघावं लागेल, कारण आणखी एमपीएससीची आणखी एक्झाम व्हायची, पण ती पण युपीएससी सारखंच 20 वगैरे क्वेश्चन्स ती विचारेल, राईट. काही क्वेश्चन 10 मार्काचे, काही क्वेश्चन 15 मार्काचे असतात. काही क्वेश्चन तुम्हाला 150 शब्दात लिहायचे असतात, काही क्वेश्चन तुम्हाला 200 शब्दात किंवा 250 शब्दात लिहायचे असतात. तर आता सामान्य अध्ययन पेपर 2 जो आहे तो कशाचा आहे तर तो सामान्य अध्ययन पेपर 2 म्हणजेच पेपर 5वा जो 250 मार्काचा आहे. तर त्याच्यामध्ये प्रशासन, संविधान, राईट, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्राच्या काही भारांशासह याच्यामध्ये विचारलं जातं. इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, नंतर सोशल जस्टिस अँड इंटरनॅशनल रिलेशन, ते पण महाराष्ट्राच्या विषय संदर्भासहित तुम्हाला इथं तो सिलेबस पूर्णपणे मी आपल्या ग्रुपवरती टाकतो. तो डिटेल सिलेबस तुम्ही वाचू शकता. नंतर पेपर 6वा जो आहे त्याला सामान्य अध्ययन पेपर 3 म्हणतात, जो 250 मार्कात, तोही 250 मार्काचा असतो. तोही मराठी इंग्लिशमध्ये लिहिता येतो. तर हा जो पेपर क्रमांक 3 आहे तो कशावरती असतो तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ओके, याच्यामध्ये टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास, नंतर बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता, एन्व्हायरमेंट, नंतर इंटरनल सिक्युरिटी व आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट, राईट, महाराष्ट्राच्या काही भारांशासह तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा असतो. म्हणजे प्रत्येक सामान्य अध्ययन पेपरमध्ये फक्त एकच सब्जेक्ट दिलेला नाही, त्याच्यामध्ये 4-5 सब्जेक्ट त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत, राईट. म्हणजे सगळे सब्जेक्ट त्यांनी काय केले त्याला इन्क्लूड करून त्याचे सामान्य अध्ययन GS 1, 2, 3, 4 असे 4 पेपर ठेवलेले आहेत. जसं आता सामान्य अध्ययन पेपर 4 जो आहे तो पेपर क्रमांक 7 सामान्य अध्ययन क्रमांक पेपर 4 हा पण 250 मार्काला विचारला जातो, जो मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्ही लिहू शकता. त्यासाठी तुम्हाला 3 तासांचा वेळ मिळतो. तो कशावरती असतो? एथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. एथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. म्हणजे तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये सार्वजनिक जीवनातील सामंजस्यपणा आणि समाजाशी व्यवहार करताना आपल्याला सामोरे जावे लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवारांची वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश केलेला असतो. याच्यामध्ये काही केस स्टडी दिलेल्या असतात, त्या तुम्हाला सोडवायच्या असतात. हा पेपर काय झाला, हे सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3 आणि 4 हे टोटल 250 मार्काचे, असे टोटल किती 1000 मार्क प्लस निबंध 250 मार्काचा, हे 1250 मार्क झाले. आणि एक तुम्हाला ऑप्शनल पेपर निवडावा लागतो, जो पेपर 8 आणि पेपर 9 असे ऑप्शनलचे वैकल्पिक विषयाचे 2 पेपर असतात, जे 250 मार्काचे होतात आणि त्यांना पण 3-3 तासाचाच वेळ दिला जातो आणि ते पण तुम्ही मराठी किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता. आता ऑप्शनल पेपर 500 मार्काचं वेटेज दिलेलं आहे, राईट. म्हणजे टोटल मार्क्स किती झाले? 1750 मार्क्स, राईट. टोटल मार्क्स किती झाले? 1750 तुम्हाला मार्क्स झाले. आता जो ऑप्शनल पेपर आहे वैकल्पिक विषय, राईट, पेपर 1 आणि पेपर 2 असे 250 मार्काला विचारले जातात. पेपर क्रमांक 8 आणि पेपर क्रमांक 9. तर वैकल्पिक विषय पेपर 1 आणि वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2 असतो. तर आता याच्यामध्ये एकूण राज्यसेवेमध्ये एकूण 26 ऑप्शनल आहेत. जसं उदाहरणार्थ तुम्ही कृषी ऑप्शनल घेऊ शकता, पशुसंवर्धन आणि पशुविज्ञान घेऊ शकता,
किंवा तुम्ही मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, वाणिज्य लेखपाल, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास, राईट, नंतर गणित, मराठी साहित्य, नंतर तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, मानसशास्त्र, लोकप्रशासन, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, समाजशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, PSIR, म्हणजे ह्या 26 ऑप्शनल पैकी कोणताही एक ऑप्शनल तुम्हाला निवडायचा असतो, ज्याच्यावरती तुम्हाला 2 पेपर असतात. राईट, मग प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळा ऑप्शनल, तुम्हाला जो यातला आवडता ऑप्शनल आहे, आवडता सब्जेक्ट आहे, तो तुम्ही ऑप्शनल म्हणून घेऊ शकता. त्याच्यामध्ये गणित सुद्धा आहे, मॅथ्स सुद्धा आहे, मराठी साहित्य सुद्धा आहे. राईट, तर या 26 पेपरपैकी एक सब्जेक्ट तुम्हाला 26 सब्जेक्ट पैकी एक सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी निवडावाच लागतो, ज्याचे 2 पेपर होतात आणि ह्या ऑप्शनलला 500 मार्कांचं वेटेज आहे. तर हे लक्षात ठेवा. ही झाली मुख्य परीक्षेचा पॅटर्न. आणि इंटरव्ह्यू किती मार्काचा होतो? तर इंटरव्ह्यू होतो तुमचा 275 मार्क्सचा. जे 600 मार्कांचे जे पेपर आहेत, हे 2 क्वालिफाईंग, हे तुमचे मेरिटमध्ये हे मार्क्स पकडले जात नाहीत. तर जे राहिलेले 7 पेपर आहेत, त्या 7 पेपरचे 1750 मार्क, आणि तिथं क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, तर इंटरव्ह्यू तुमचा 275 मार्कचा होतो. अशी टोटल 2025 पैकी तुम्हाला गुण मिळतात आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन त्याच्यावरून डिसाईड होतं. ओके, मग गट अ की गट ब की तुम्ही बाहेर फेकला जातात, हे तुमचं डिसाईड तिथं होतं. तर आता परत एकदा तुम्हाला थोडक्यात काय करतो, इथं एमपीएससीचा पॅटर्न कसा आहे बघूया आपण. म्हणजे थोडा कम्पॅरेटिव्हली प्रिलिम्स तुम्हाला सांगितलं, प्रिलिम्स एक्झाम, मिडियम ऑफ एक्झाम काय असतं, मराठी आणि इंग्लिश. मेन्सची एक्झाम पण इंग्लिश आणि मराठी असते, एक्सेप्ट लँग्वेज ते पण मराठी इंग्लिश असते. राईट, नंतर टाइप्स ऑफ क्वेश्चन्स, MCQ. प्रिलिम्स कसे आहे, MCQ टाईपमध्ये होते, तर मेन्स एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह आहे. राईट, नंबर ऑफ क्वेश्चन्स प्रिलिम्समध्ये जो पेपर 2 आहे त्याच्यामध्ये 80 क्वेश्चन विचारले जातात, 2.5 मार्काला एक क्वेश्चन, 200 मार्क. तर GS पेपर 1 जो आहे त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन, 2 मार्काला प्रत्येकी क्वेश्चन विचारला जातो. अशी टोटल 400 मार्कांची प्रिलिम्स होते. तर एकूण 1750 मार्कांची मेन्स होते. व्हिज्युअली त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन्स पर पेपर विचारले जातात, म्हणजे GS पेपर 1, 2, 3, 4 आणि ऑप्शनलचे 2 पेपर. राईट, मोड ऑफ एक्झाम कसं असतं, दोन्हींचं पण ऑफलाईन असतं, प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा. राईट, प्रिलिम्समध्ये 2 पेपर असतात. राईट, आणि मुख्य परीक्षेमध्ये एकूण 9 पेपर असतात. 7+2 म्हणजे 7 हे मेरिटमध्ये पकडले जातात आणि 2 क्वालिफाईंग असतात, लँग्वेजचे पेपर. तर याच्यामध्ये जे प्रिलिम्स एक्झाम होते, प्रत्येक जे 2 पेपर होतात प्रिलिम्सचे, त्याच्या प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला 2 तासांचा वेळ मिळतो. तर मुख्य परीक्षेच्या प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला 3 तासांचा वेळ मिळतो. राईट, निगेटिव्ह मार्किंग, प्रिलिम्समध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे किती, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. तर मुख्य परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग नसतं. तर आय होप की तुम्हाला हा जो पॅटर्न आहे, तो पॅटर्न तुम्हाला राज्यसेवेचा समजावून आला असेल. राईट, तुम्हाला कुठलेही काही क्वेश्चन असतील किंवा तुम्हाला कुठली बॅच जॉईन करायची असेल किंवा आणखी काही तुमचे काही डाऊट्स असतील, तर तुम्ही मला बिंदास्त मेसेज करून किंवा कॉल करून विचारू शकता. हा माझा नंबर आहे, तुमच्याकडे हा नंबर ठेवा, 9403933345. ओके, सो आपण इथेच थांबूया. तुमच्या मित्रमैत्रिणींना हे लेक्चर शेअर करा. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.